बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूया ठळक बातम्या। 5 कोटी लोकांना 2029 पर्यंत हक्काचं घर देणार, अमित शहांची मोठी घोषणा। राज्यातील बेघरांना घरं देण्यासाठी शासन कटिबद्ध, आमदार अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। गोपीनाथ मुंडे यांचा कोणीही वारसा होऊ शकत नाही, सुरेश धस यांचं वक्तव्य। आणि 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवरांचा घणाघात। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने। सर्वांसाठी घरे या मोहिमेअंतर्गत महिला, गरीब, गरजू, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या घटकांतील देशातील 5 कोटी नागरिकांना 2029 पर्यंत घरं देण्याचा संकल्प नरेंद्र मोदी सरकारने केलाय, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली आहे। पुण्यातील बालेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचं वाटप आणि 10 लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण शहा यांच्या हस्ते पार पडला। यावेळी मुख्यमंत्र्यांसहित कॅबिनेट मधील मंत्री उपस्थित होते। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव परिसरातील गावठाण गायरान जागेचा तिढा सोडवून पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ द्यावा, असे निर्देश माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी सोयगाव येथील गटविकास अधिकाऱ्यांना दिले। राज्यातील बेघरांना घरं देण्यासाठी शासन कटिबद्ध असून पंतप्रधान आवास योजनेच्या 3ऱ्या टप्प्यात एकही पात्र लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाते, अशी माहिती सत्तार यांनी दिली। ते पंतप्रधान आवास योजनेच्या 2ऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी आदेशाच्या वितरण कार्यक्रमात बोलत होते। गोपीनाथ मुंडे हे गोपीनाथ मुंडेच होते, त्यांचा कोणीही वारसा होऊ शकत नाही, असं वक्तव्य आमदार सुरेश धस यांनी केलंय। सुरेश धस हे काल परळी दौऱ्यावर होते, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी त्यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत पुष्पहार अर्पण केला। कालच्या वेळेस संतोष देशमुखची घटना घडलेली होती, त्याच दिवशी मी सकाळी 12 डिसेंबरला संतोष देशमुख यांच्या घरी भेटायला गेलतो। त्यावेळेस फक्त माझी ॲब्सेंटी पडलेली आहे, अन्यथा बाकी 3 जून आणि 12 डिसेंबरला 100%। आणि मध्ये कधीही परळीला आलो की गोपीनाथ गडाचं दर्शन घेतल्याशिवाय मी जात नाही। आजही मी जरी काही वेगळ्या कार्यक्रमासाठी म्हणजे इथं झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आलेलो असलो तरी अन्यायाच्या विरुद्ध आणि गोरगरिबांच्या विरुद्ध लढणारं सगळ्यात मोठं विद्यापीठ कोणतं, तर ते गोपीनाथ गड आहे। म्हणून मी आज गोपीनाथ गडावरती नतमस्तक व्हायला या ठिकाणी आलो। गोपीनाथ मुंडे साहेबांचे कारकीर्द तुम्ही फार जवळून बघितली होती, त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली, त्यांच्यासोबत काम केलं। त्या काळातलं इथलं वातावरण आणि आता स्थित्यंतर होत आहेत, आता वातावरण गोपीनाथराव होते, गोपीनाथरावांचं मन फार मोठं होतं। आज देशभर धार्मिक उन्मान सुरू असून राजकारणाचा बेधुंद वापर स्वार्थासाठी केला जातोय, याची परिणिती धार्मिक संघर्षात होऊन भारताच्या संस्कृतीला तडा जाऊ शकतो। यासाठी आपला उठाव संविधानाच्या चौकटीत राहून शांततामय मार्गानेच व्यक्त केला तरच भारतात लोकशाहीची पुनर्प्रतिष्ठापना होऊ शकते, असे प्रतिपादन 19व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक राणा यांनी केले। छत्रपती संभाजीनगरातील हमखास मैदानावर आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात ते बोलत होते। राज्य महिला आयोगाच्या अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी महिन्यात संपुष्ट आला असून आयोगाचा कार्यभार सध्या सदस्यांविनाच सुरू आहे। जवळपास महिना उलटला तरी नव्या सदस्यांच्या निवडीचा मुहूर्त मिळाला नसल्याने यावरून आता राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गेल्या कार्यकारिणीत कार्य करत असलेले सर्व अशासकीय सदस्य हे महाविकास आघाडीमधील होते, त्यामुळे आता नव्या कार्यकारिणीत समावेशासाठी महायुतीत संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत।
मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी। छावा सिनेमातून आमची बदनामी होत असल्याचा दावा शिर्के घराण्याने केलाय। यावर स्पष्टीकरण देताना दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी छावा चित्रपट पूर्णतः छावा या शिवाजी सावंत लिखित कादंबरीवर आधारित असून या चित्रपटाची कथा, पटकथा हे सर्व आम्ही छावामध्ये जसं लिहिलंय तसंच रंगवण्याचा प्रयत्न केलाय असं सांगितलंय। आम्हाला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या, पण नकळत तुमचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो असं म्हणत छावा दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी शिर्केंच्या वंशजांची माफी मागितली आहे। रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांचा 355वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी कार्यक्रम काल पार पडला। रायगड जिल्हा परिषद आणि उमरठ ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमादरम्यान तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ फुलांनी सजवण्यात आले होते। यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीला अभिवादन करून त्यांचं शौर्य कथन केलं। अभिवादन कार्यक्रमात सुभेदार तानाजी मालुसरे यांचे 13वे वंशज रायबा मालुसरे देखील उपस्थित होते। सुभेदारांच्या पुण्यतिथीनिमित्त उमरठ येथे सलग 2 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। हा 355वा शौर्य दिन आणि पुण्यतिथी दिवस। कालचा शौर्य दिनाचा कार्यक्रम आणि आजचा हा पुण्यतिथीचा कार्यक्रम। तर या उमरठ या ठिकाणी जे यांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे आणि त्या स्मारकाच्या इथे दरवर्षी रायगड जिल्हा परिषद, पंचायत समिती, उमरठ ग्रामपंचायत आणि चॅरिटेबल ट्रस्ट अशा या माध्यमातून हा कार्यक्रम इथं केला जातो। शाळेची मुलं येतात, शिवभक्त येतात आणि या मान्यवर मंडळी येऊन हा कार्यक्रम आम्ही पार पाडतो आणि तो गेल्या अनेक वर्ष त्या ग्रामस्थांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम होतो आणि त्यावेळेला असणारे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रभाकर पाटील बरोबर यांनी याला निधी देऊन सुरुवात केलेली आणि तेव्हापासून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो। धुळे शहरातील मालमत्ता करधारकांकडे तब्बल 100 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने आता धुळे महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत अनोखी शक्कल लढवली आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून वारंवार पाठपुरावा करून आणि नोटिसा देऊन देखील थकबाकीदारांकडून कर अदा केला जात नसल्याने महापालिका प्रशासनाने करधारकांच्या घरासमोर ढोल ताशे वाजवत कर वसुली करण्याचा मार्ग अवलंबलाय। आज धुळे शहरातील नेहरू नगर परिसरामध्ये थकबाकीदारांच्या घराबाहेर ढोल ताशा पथकांसह कर लवकरात लवकर अदा करण्याचं आवाहन करण्यात आलं। माननीय आयुक्त साहेब यांचे आदेश आहेत आम्हाला की लोक जर आता घरपट्टी भरत नसतील, आम्ही यांना नोटिसा दिलेल्या आहेत, वारंवार सांगितलेलं आहे की तुम्ही घरपट्टी भरा, पाणीपट्टी भरा, पण असे बरेचसे थकबाकीदार आहेत जे 10 वर्ष झाले, 15 वर्ष झाले त्यांच्याकडे थकबाकी पेंडिंग आहे। तसंच आज देवपूर गल्ली नंबर 10 येथे आले असतात गुजराती म्हणून आहे, आपलं मारवाडी खंडेलवाल म्हणून आहेत, त्यांच्याकडे आमचे 2,74,000 थकबाकी बाकी आहे। मागच्या 10 वर्षापासूनची थकबाकी बाकी आहे, त्यांनी भरली नाही। आज त्यांच्या सगळ्या दुकानं आम्ही सील केलेले आहे, त्यांच्या घरासमोर ढोल वाजवलेला आहे आणि आम्ही सगळ्या धुळेकर जनतेला आवाहन करतो, अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका। आम्हाला काय हौस नाही आहे, पण अशी नामुष्की तुमच्यावर येऊ देऊ नका। प्रशासनाला वसुली करणं आवश्यक आहे। माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदयांचे आदेश आहे, जे जे थकबाकी भरणार नाही आम्ही त्यांच्या घरी जाणार, दिवसभर थांबणार, ढोल वाजवणार आणि वसुली करणार। धन्यवाद। बुलेटिनमध्ये छोटीशी विश्रांती घेऊयात, पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा,
संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतरची महत्त्वाची बातमी. आंतरजिल्हा गांजा तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकास यश आलंय. पोलिसांनी या प्रकरणी गांजा तस्करी करणाऱ्या एका महिलेसह एकूण 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 96 किलो 204 ग्रॅम गांजा, 3 मोबाईल, रोख रक्कम, 2 चारचाकी वाहनासह एकूण 63 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली आहे. पुण्यातील इंदापूरच्या न्हावी गावात अफूची शेती करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 27,56,000 रुपये किमतीची अफू जप्त करण्यात आली आहे. विश्वासू सूत्रांमार्फत पुणे ग्रामीण पोलिसांना ही गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वालचंद नगर पोलीस आणि LCBच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या तिघांविरोधात वालचंद नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. वेळ झाली आहे या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत राहा न्यूज अनकट.